हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील हरित ऊर्जेच्या दिशेने हा टॉपिक पाहतोय. टॉपिक एकदम सोपा आहे. विविध काय सांगितलेलं आहे, विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र कशा पद्धतीनं आहेत आणि त्यातून विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते हे सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जलविद्युत ऊर्जा पाहणार आहोत, म्हणजे पाण्यापासून निर्माण केली जाणारी ऊर्जा. ओके, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक वायूपासून निर्माण होणारी ऊर्जा पाहिलेली आहे. कशा पद्धतीनं नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा निर्मिती केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. पहा, त्या ठिकाणी देखील नैसर्गिक वायू वापरलेला आहे. आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जलविद्युत ऊर्जा पाहणार आहे, म्हणजे पाण्यापासून ऊर्जा निर्मिती कशी केली जाते याची आपण माहिती घेणार आहे. पहा, या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे. आकृती काढायचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही समजून घ्या. थोडक्यात काय करायचं, आपल्याला आज धरणावरती जायचे. ओके, धरणावरती कशासाठी जायचं तर आपल्याला आज धरण बघायचं आहे. धरण बघितल्यानंतर धरणामधून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते हे आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं देखील सोडवायची आहेत. पहा, आधी आकृती समजून घ्या. आकृती मी इथं काढलेली आहे, काढायचा प्रयत्न केलेला आहे, फक्त समजून घ्या. लक्षात आलं म्हणजे बस. पॉईंट्स काय आहेत पहा, या ठिकाणी आकृती आहे. आकृतीमध्ये इथं जी दिसते ही धरणाची भिंत आहे. ओके, ही जी दिसते ही धरणाची भिंत आहे. इथून पाण्याचा प्रवाह वाहतोय. या ठिकाणी एक झडप आहे. झडप म्हणजे थोडक्यात एक छोटासा दरवाजा म्हणूयात किंवा गेट म्हणूयात, की त्या गेटमधून पाणी सोडलं जातं जेव्हा आपल्याला ते लागणार आहे तेव्हा. ओके, नंतर इथे एक छोटंसं पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊस इथं जे दिसतंय चौकोनी, याचं नाव दिलेलं आहे मी पॉवर हाऊस असं. आणि या पॉवर हाऊसमध्ये काय आहे तर जनित्र आहे आणि जनित्राला खाली इथं टर्बाईन्स जोडलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय हो, विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा वापर केलेला आहे का हो, केलेला आहे. जिथं जनित्र आणि जिथं टर्बाईन असेल त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व वापरलं गेलंय हे लक्षात ठेवायचं. आणि जिथं हे दोन आपल्याला दिसणार नाहीत ना, जनित्र आणि टर्बाईन, तिथं डोळे झाकून लिहायचं की या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व वापरलेलं नाही. कारण की मी जेव्हा टॉपिक सुरू केला त्या टॉपिकच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की विद्युत ऊर्जा निर्मिती जी काही केली जाणार आहे ती कोणत्या तत्वावर आधारित केली जाणार आहे, ती चुंबकीय प्रवर्तन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही मायकेल फॅराडे यांच्या तत्वावर आधारित केली जाणार आहे. या ठिकाणी हे सगळे साहित्य वापरले जाते, म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी देखील हे तत्व वापरलेलं आहे. पहा, त्यानंतर या ठिकाणी पॉवर हाऊस दिसते. ओके, आणि अशा पद्धतीने ही आकृती आहे. आता होतं काय पहा, प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा हे जे धरणातील पाणी आहे, हे धरणातील पाणी काय केलं जातं, इथून पाण्याचा प्रवाह आहे. आता ते काय सारखं सोडलं जातं का, नाही. ज्यावेळेस आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती करायची असते तेव्हा काय होतं तर ही जी काही झडप दिसते ही झडप उघडली जाते. बाळांनो, ही झडप उघडली जाते. म्हणजेच झडप जोपर्यंत उघडली जात नाही तोपर्यंत पाण्याचा साठा आहे ना, पाण्याचा साठा आहे म्हणजेच ते पाणी कसं आहे, साठवलेल्या स्वरूपातील पाणी आहे. ओके, मग ते साठवलेल्या स्वरूपातील पाणी पुढं काय केलं जातं, ही झडप उघडी केली जाते आणि ही झडप उघडून काय केलं जातं, ते पाणी पुढं पाठवलं जातं. या पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे हे जे टर्बाईन काय आहेत, हे टर्बाईन फिरू लागतात आणि हे टर्बाईन फिरू लागल्यामुळं काय होतं, जेव्हा टर्बाईन फिरू लागतात तेव्हा टर्बाईन फिरू लागल्यामुळं या जनित्रामध्ये, या जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ती विद्युत ऊर्जा निर्मिती झालेली विद्युत ऊर्जा ही कुठं पाठवली जाते, पॉवर हाऊस किंवा हे पॉवर ग्रीड आहेत त्यांच्या साहाय्याने ती पुढं पाठवली जाते. म्हणजे थोडक्यात तिथं मी लाईट्सचे खांब दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. दिसत नसले तरी समजायचे ते लाईटचे खांब आहेत. ओके, पहा काय सांगितलं. आता या ठिकाणी होतंय काय पाहायचं, प्रक्रिया खूप छोटी आहे. ॲक्च्युली आपण जर का बघायला गेलो तर ती खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे, पण तुम्हाला अशाच पद्धतीने दिली आहे. काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला जो साठलेला पाण्याचा साठा आहे तो काय केला जातो, या झडपेमधून सोडला जातो. म्हणजे साठवलेलं पाणी ते पुढं गेल्यानंतर ते काय होणार आहे, वाहू लागणारे म्हणजे त्याला काय येणार आहे, गती येणार आहे की नाही. साठलेल्या पाण्यामध्ये काय येणार आहे, गती येणार आहे. आणि मग साठलेल्या एखाद्या पदार्थामध्ये जी काही साठलेली ऊर्जा असते ती कोणती असते ती तुम्हाला माहिती आहे. जेव्हा एखादा पदार्थ गतीमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेली ऊर्जा कोणती असते ही देखील तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या वाहत्या पाण्यामुळं हे टर्बाईन्स काय व्हायला लागतात बाळांनो, फिरू लागतात.
ही धरणाची भिंत आहे, इथं पॉवर हाऊस आहे आणि इथून पाणी येतं ते वाहू लागतं आणि ते वाहत्या पाण्यामुळं टर्बाईन फिरले जातात. टर्बाईन फिरले की ह्या जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. अशा पद्धतीनं प्रक्रिया आहे. आता आपण प्रक्रियामध्ये प्रवाह कशा पद्धतीनं आहे हे पाहूया. तुम्हाला 2 मार्काला ही आकृती विचारली जाऊ शकेल. पहा, सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं आहे साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा. असं मी का लिहिलेलं आहे? कशा पद्धतीनं प्रक्रिया होते पहा. साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा. आता पाणी साठलेलं आहे. कोणत्याही पदार्थ मध्ये जी साठवलेली ऊर्जा असते ती कोणती असते बाळांनो? ती स्थितीज ऊर्जा असते. आणि हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहात, हो की नाही? ऊर्जेचे 2 प्रकार असतात, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. आणि आपण जेव्हा टॉपिक सुरू केला तेव्हा देखील मी हे सगळं सांगितलेलं आहे, कारण की याचा रेफरन्स पुढे येणार होता हे मला माहीत होतं. तर साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असणार आहे? स्थितीज ऊर्जा. पाठ नाही करायचं बाळांनो. आता इथं साठवलेल्या पाण्यातली स्थितीज ऊर्जा आहे. आपण काय केलं? पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर ते वाहू लागलं. वाहू लागलं म्हणजे ते गतीमध्ये आलं. गतीमध्ये आलं म्हणजेच शब्दशः तसंच घ्यायचं. मग आपण पुढं काय लिहिणार? पाण्यावर चालणारे टर्बाईन. म्हणजेच इथं आपण काय म्हणणार आहे? पाण्यामध्ये काय असणार आहे? कोणती ऊर्जा असणार आहे? गतिज ऊर्जा असणार आहे. गतिज ऊर्जा असल्यामुळं टर्बाईन काय होऊ लागणार? टर्बाईन्स फिरू लागणार. टर्बाईन्स फिरू लागलं की पुढं काय होतं? जनित्र येतं. जनित्रामध्ये काय होती? विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि विद्युत ऊर्जा निर्मिती केली की तयार झालेली विद्युत ऊर्जा ही पुढं पाठवली जाते. पाठ करायचं नाही, समजून घ्या आणि समजून घेऊन त्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग करायचे. ओके, हे झाली प्रक्रिया कशा पद्धतीनं होते. आता आपण ऊर्जा रूपांतरण पाहूया. ऊर्जा रूपांतरण पाहताना जे वरती होतं तेच खाली असणार आहे. इथं पाणी कसं आहे? साठलेलं आहे. साठलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते बाळांनो? स्थितीज ऊर्जा असते. म्हणून मी सुरुवातीला काय लिहिलं? स्थितीज ऊर्जा लिहिलं. त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? तर पाण्यामध्ये असलेल्या गतिज ऊर्जेमध्ये होणार आहे. म्हणजे पाणी वाहू लागल्यानंतर इथं काय होणार आहे? पाण्यातील गतिज ऊर्जा. याचं रूपांतर, स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालं? पाण्यातील गतिज ऊर्जेमध्ये झालं. त्याच्यानंतर या पाण्यातील गतिज ऊर्जेमुळे कोण फिरू लागलं? टर्बाईन्स फिरू लागले. म्हणून पुढची जी ऊर्जा असणार आहे, टर्बाईन फिरू लागले म्हणजे टर्बाईन्स पण कशामध्ये आले? गतीमध्ये आले. म्हणून मी पुढं काय लिहिणार आहे? आणखी गतिज ऊर्जाच लिहिणार आहे. पण ही कोणामधली असणार आहे? तर ही टर्बाईनमधील गतिज ऊर्जा असणार आहे. ही कशातली असणार आहे? टर्बाईनमधील गतिज ऊर्जा. आणि शेवटी टर्बाईन फिरू लागल्यानंतर जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते. म्हणून इथं काय लिहिणार आहे? विद्युत ऊर्जा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्थितीज ऊर्जा पाण्यामध्ये साठलेल्या त्याचं कन्वर्जन पाण्यातील गतिज ऊर्जेमध्ये, पाण्यातील गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये आणि टर्बाईनमधील गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. अशा पद्धतीनं जलविद्युत केंद्रात ही कशाची आकृती आहे? जलविद्युत केंद्राची आहे. समजून घ्या, फक्त तुम्हाला समजण्यासाठी ती काढलेली आहे. अशा पद्धतीनं पाण्यापासून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते बाळांनो. कोणत्या तत्वावर आधारित? तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित ती केली जाते. आता पहा, आपण काय पाहणार आहोत? जलविद्युत केंद्राचे फायदे. जलविद्युत केंद्राचे फायदे किंवा जलविद्युत पाण्यापासून जेव्हा विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते तेव्हा त्याचे काय काय फायदे आहेत? फायदा नंबर 1 काय सांगणार आहे? हां, आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. या ठिकाणी टर्बाईन्स कुणामुळे फिरले? कोणामुळे फिरले? वाहत्या पाण्यामुळे. हां, म्हणजेच पाण्यामुळे फिरले. तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, जलविद्युत केंद्रामध्ये जेव्हा जलविद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते तेव्हा कोणत्या प्रकारचं इंधन वापरलं गेलं किंवा इंधनाचं नाव काय आहे हे तुम्ही मला सांगाल का? पहा, ज्याच्यामुळं टर्बाईन फिरतात ते काय असणार आहे? तर इंधन असणार आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. उत्तर जर समजलं तर व्हेरी गुड, नाही समजलं तर मी सांगेन. ओके, किंवा या व्हिडिओच्या शेवटला मी सांगेन. हां, पहा, आता आपण काय पाहूयात? जलविद्युत केंद्राचे फायदे. फायदा नंबर 1, या जलविद्युत केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचं इंधनाचं आपण ज्वलन केलं आहे का? ज्वलन केलेलं नाही. मग इंधनाचं ज्वलनच केलं नाही म्हणल्यानंतर हवेचे प्रदूषण होईल का? किंवा कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होईल का? तिथं पाण्याचं प्रदूषण होईल का? होतं नाही. सो हा फायदा आहे, फायदा नंबर 1. यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंधन ज्वलन केले नसल्यामुळे
किंवा इंधनाचे ज्वलन नसल्यामुळे प्रदूषण होत नाही. प्रदूषण होत नाही. फायदा नंबर 2. फायदा नंबर 2 काय आहे? पाण्याचा साठा तर धरणात कायमच आहे, त्यामुळं आपल्याला हवं तेव्हा आपण काय करू शकतो? विद्युत ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मिती करू शकतो. पुरेशा पाणी साठ्यामुळे हवी तेव्हा वीज निर्मिती करता येते. पुढं फायदा नंबर 3. जरी पाणी पुरेशा प्रमाणात काय नसेल, अवेलेबल नसेल किंवा तिथे साठा नसेल, तरी पाऊस पडला की काय होणार आहे? धरणं पुन्हा भरणार आहेत. पुन्हा भरणार आहेत म्हणजे आपण काय करू शकतो? पुन्हा वीज निर्मिती करू शकतो. म्हणजे पाण्यापासून अखंड वीज निर्मिती करता येऊ शकते. पाण्यापासून पूर्ण नाही लिहित, तुम्ही लक्षात घ्या ते. पाण्यापासून अखंड वीज निर्मिती करता येते. आता फायदे पाहिले, तसेच काही तोटे देखील असणार आहेत. प्रत्येक गोष्ट आहे म्हणल्यानंतर नफा आहे म्हणल्यानंतर तोटा असणारच आहे. सो इथं आपण काय लिहूया? तोटे. आता तोटा नंबर 1 काय होणार आहे? पाणी काय होतं? आपण इथं सोडतोय. जेव्हा आपल्याला वीज निर्मिती करायची तेव्हा आपण काय होतं? इथून पाणी सोडतोय. जेव्हा पाणी सोडतोय तेव्हा बऱ्याचशा प्रमाणात जी काही जमीन आहे ती काय येते? मोठ्या प्रमाणात जमिनीखालचा जो भाग आहे तो पाण्याखाली येतोय. ओके, म्हणजे शेजारी जी गावं असतील, आणखीन वस्ती असेल, धरणाच्या शेजारी छोटी छोटी गावं असतात, ही देखील काय होतात? पाण्याखाली येतात. जेव्हा धरण भरतं, खूप अतिवृष्टी होते, तुम्हाला माहीतच आहे, तेव्हा काय केलं जातं? मग अशा वेळेस काय होतं? ही गावं पाण्याखाली येतात आणि पाण्याखाली गावं आल्यामुळं तिथली जी वस्ती आहे किंवा तिथली जी लोकं आहेत ती काय करतात? विस्थापित होतात. मग त्यांच्या विस्थापनाचा प्रश्न आला. मग विस्थापनाचा प्रश्न आला की त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आला. असे तोटे होऊ शकतात. म्हणजे गावांचे विस्थापन होते. विस्थापन म्हणजे गाव दुसरीकडे जाणे, विस्थापन होते. बरीचशी जमीन पाण्याखाली आल्यामुळे, मोठा भाग पाण्याखाली आल्यामुळे काय होतं? गावांचे विस्थापन होते. दुसरं, पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. ती जी लोक गावं सोडून गेलीत त्यांना परत दुसऱ्या ठिकाणी कुठं हलवायचं, हा देखील प्रश्न निर्माण होतो. तसेच भरपूर पाणी काय होतं? इथं साठवलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा सोडलं जातं त्यावेळेस जेव्हा त्यातील जी जलचर सृष्टी आहे किंवा जलचर परिसंस्था आहे ही धोक्यात येऊ शकते, सजीव सृष्टी धोक्यात येऊ शकते. अशा पद्धतीचे तोटे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सजीव सृष्टी, पाण्यातील सजीव सृष्टी धोक्यात येते. आता आपण भारतामध्ये असणारे काही जलविद्युत केंद्रांची नावं लिहूयात. जलविद्युत केंद्र 1 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की कशा पद्धतीनं बाबा कोणकोणती आहेत? तर एक आहे सगळ्यात पहिलं उत्तराखंडमध्ये असलेलं टेहरी. हे कुठं आहे? तर उत्तराखंड. आणि याची जी काही वीज निर्मिती करायची कॅपॅसिटी आहे ही आहे 2400 मेगावॅट. डिटेल नाही लिहिलं, डिरेक्टली नावं लिहिते, जलविद्युत केंद्राची नावं. दुसरं आहे आपल्या महाराष्ट्रात कोणतं आहे? माहीत असलं पाहिजे, कोयना. दुसरं कोणतं आहे? कोयना. हे कुठं आहे? महाराष्ट्रात. आणि याची वीज निर्मिती करायची क्षमता किती आहे? तर 1900 मेगावॅट. ओके. त्याच्यानंतर तिसरी आहे, तिसरं कोणतं आहे? श्रीशैलम. हे आहे, आता नावावरूनच कळायला पाहिजे, आंध्रामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये. आणि याची आहे कॅपॅसिटी
1670 मेगावॅट एवढी आहे. ओके. आणि चौथं आहे नाफ्था झाकरी, नाथपा सॉरी उलटं झालं, नाथपा झाकरी हे चौथं जलविद्युत केंद्र आहे आणि ते हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे आणि याची जी कॅपॅसिटी आहे ती 1566 आय थिंक आहे का 1500 काहीतरी आहे. ओके. मेगावॅट एवढी आहे. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, जलविद्युत ऊर्जा केंद्र पाण्यापासून विद्युत निर्मिती किंवा वीज निर्मिती कशा पद्धतीनं करायची त्याची प्रक्रिया आपण पाहिली, त्याचे ऊर्जेचे रूपांतरण पाहिले. इथं ऊर्जा रूपांतरण दिलेलं आहे, इथं प्रक्रिया दिलेली आहे, ही त्याची डायग्रॅम आहे, आकृती आहे, प्रवाह आकृती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काही फायदे पाहिले, त्याच्यानंतर काही तोटे पाहिले आणि त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या जलविद्युत केंद्रांची माहिती त्यांच्या निर्मिती क्षमतेनुसार देखील घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण थांबूयात.